बैलाचा कासरा वाजती घोगर, बैलाचा कासरा वाजती घोगर, अन उजेडाचं पीक पेरते पाभर। आता जून सुरू झालाय आणि पावसाळ्याचे दिवस आहेत। या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सर्वाधिक जर लगबग कोणाची असेल तर ती म्हणजे शेतकऱ्याची। कारण का की आता पेरण्याचा हंगाम येईल आणि आता पेरण्या सुद्धा सुरू होतील। पहिलं नक्षत्र मिरगाचं निघेल, मिरगाचा किडा निघेल आणि पावसाचे संकेत येतील, हे जुने जाणते लोक आजही सांगतात शेती मातीमध्ये, गावखेड्यामध्ये। अशा पार्श्वभूमीची कविता, कवितेचं शीर्षक आहे बैलाचा कासरा। बैलाचा कासरा वाजती घोगर, बैलाचा कासरा वाजती घोगर, अन उजेडाचं पीक पेरते पाभर, अन उजेडाचं पीक पेरते पाभर। ढेकुळ मातीत दुःखाच्या कहाण्या, ढेकुळ मातीत दुःखाच्या कहाण्या, अन चातक सांगतो, अन चातक सांगतो करूया पेरण्या, अन चातक सांगतो करूया पेरण्या। बैलाचा कासरा वाजती घोगर, अन उजेडाचं पीक पेरते पाभर। ही अंधाराची भुई पेरून काढतो, ही अंधाराची भुई पेरून काढतो, अन सैल सोडू दोर, आहा सैल सोडू दोर, आहा सैल सोडू दोर, ह्यो बैल लढतो, अन सैल सोडू दोर, ह्यो बैल लढतो। बैलाचा कासरा वाजती घोगर, अन उजेडाचं पीक पेरते पाभर, पेरते पाभर, आहा पेरते पाभर। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन।